ते एक बांड्या कुत्र्याला आता कुत्रा आहे. मग माझी कुत्री घरी राहिली. या लवकर काय भरणे काय बा काय व पोळी लाटाय गेलो का लाटणार टेकून जाता अव ते तिकडे पळपट ते मोठं पळपट घ्या ना काय भरणे काय बा प्रत्येकाला चार चार बनवल्या. झाले ना चार 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 मग म्हणला खाऊन खाऊन हाऊस होऊन जाईल. असं ना काय हरकत नाही. बरं झालं वाढव केलं तर. वाढवा केला. मग म्हणलं देवात आजी येणार आहे मग त्याच्यामुळे वाढवाच बनवल्या. बरं झालं हा कारभारी हा आता काय मी कसं नाटक केलं काय आता काय पकी मस्कू नको. अहो मी नाटक केलं नाटक केला हा खाचा हा खाचा तुम्हाला समज पडली नाही तुम्हाला मी काय म्हटली काय मला जमत नाही ज- अहो तसं काही नाही कसा काय हा तुझ्या आईला जमत नसेल. माझ्या आईलाही जमत नाही वयामानाने हा ए बाई, स्वयंपाक झालं ना? चालेल. पण आता लगेच ताटं बनव. असं ना आमच्या तर जेवायला बसतात. का बरं अहो, किती दिवस झाली लहानपणापासून का माझ्या थाटातच तू जेवत होती. हा कायम तुझी आठवणी यायची. तर आज तू माझ्या थाटामध्ये जेवायला बस. असं ना होय. काय हरकत नाही कारभारी ओ कारभारी काय बा? हा अब तुम्ही स्वयंपाक केलं ना हा थाट बनवा ना कोण मी हा अहो माझे मम्मी आणि पप्पा काय म्हणतात हा आता मी किती दिवस तिकडे राहिली हा तिकडं माझ्याकडेच राहिली. मग मी आज पहिल्यांदा आली ना पहिल्यांदा आली. मी त्यांच्या ताटात 2 घास जेवती ना कोण मी आणि मी काय करू तुम्ही वाढा ना म्हणजे तू जेवाया बसशील हा आणि मी वाढू 2च घास दोनच घास ना? हा तिसरा घास घेऊ नको. हा तिसरा घास घेशील तर मग उलटावून पडशील. वाढा ना हा बस हा? वाढा ना. काय करू अरे वाढा ना ताटं. मग तुला काही कळत नाही का काय? वाढा लवकर. काय का? ए घ्यायचा तर घे. जवळ आला भाताला. हा? पोळ्या आला. हा, पण काय दम नाही. हा, अरे शिव द्या. पोळ्या वाढा. काय येऊ द्या रस्सी. रक्ती जवळ वाढा. हा? जवळ वाढा. अरे मारायला राहू द्या ना. अरे मारायला राहू दे. जवळ
भगवान काय करू तर खाय पाणी आणि याला कुठून पाणी आणू याला मी काय पाणी आणावं पण तेवढा बी पाणी पे ना पटकन अरे पे ना दे पाणी पे पाणी पे बाई हे झाडून घे लगेच आतूर टाक असं ना हा हे झाडून घे आतूर टाक आणि आज आमच्यातच झोप चालेल चालेल हा जावाय बापू पुरणपोळ्या उरल्या असतील तर मला उरून ठेवा बरं सकाळ लागते बरं मला ऐकलं ना काय बोललं पुरणपोळ्या उरल्या तर मला उद्या लागतील आवरून ठेवा असं नाही भांड्या खाली झाकून ठेवल्यात मला तू जमू नको ना मला सांग ना अहो तुमचं पोटभर जेवण झालं मग हा पोटभर जेवण. झालंय ना म्हटलं वाकाणार नाही त्याच्यामुळं झाडत होती तू काला त्रास घेते मग झाडा तुम्ही आम्ही झाडतो जरा वाकून झाला म्हटलं राहून गेली इकडं पा ते राहून गेला करकट मरकट पालय ना मस्त झाडून घ्या जरा वाकावं माणसानं चला चला बरोबर आहे चला. काय करू जरा वाकून झाला बघ जरा वाकून झाला मी आहे ना भोसडा तुम्ही. मला सांगितलं, जरा वाकून झाला समायला जरा वाकून झाला कोणाला देत्या आमच्याच घरी येते आमच्याच खात्यानं आम्हाला शेअर देत्या मला मान आहे ना भोसडा मान आहे ना सांगितला झाडून घ्या दुनिया आहे का झाडून घ्या पहिला आतूर टाक काय बरी ठेवा हातावर मी आता बघा मुळात आलोय करत आता झाडून द्या टाकला आता आचरून द्या
आजचा दिवस तुम्ही बाजूला झोपा. हा मी हा. तुम्ही ओटीवर झोपा. मी माझ्या मम्मी पैसे झोपती ना. तू तुझ्या बहीण कशी झोप हा आणि मी बाजूला झोपू आणि इतके दिवस कोणापाशी झोपत होती माझ्या मम्मी पैसे झोपायची ना. हा ना त्यासोबत मी बाजूला झोपू आता. हा मला झोप येणार नाही बा आपल्याला सवय पडून गेली ना अहो ते झोपले ना मग उठून येते ना. आणि तिथं तुम्ही उठवायला या. मी कस काय उठवाय येऊ तुलाच माझा उठ मला उठवाय मी तुम्हाला उठवा येईल. हा हा पण मला नाही उठवायचा त्याला उठवाय तुझ्या नवऱ्याला मग देवादाजीला. हा हे देवदाजीला काय समज तुम्ही काय म्हटलं त्याला उठवायचा. त्याला उठवायचा म्हणजे तुझ्या नवऱ्याला उठवायचा मग तुम्हाला उठवील ना मी. हा ना मग मला नको उठवू मग देवादाजीला उठवील ना. देवाचा तुझा काय संबंध कारभारी तुम्ही ऐकत आहात तिथे मी रानातली गोष्ट कानात सांगत. हे नको नको हा सांगू नको आतरून दे कारभारी तुम्ही आतूर टाका. काय करू आतूर टाका. कोण मी हा मी आतरून टाकू हा बाई आतूर टाकलं ना. अहो कारभारी ते तुम्हाला नाही आतूर टाकलंय. तुम्हाला अहो माझ्या मम्मीला आणि पप्पाला आणि मला. आतूर आम्हाला टाकलंय. तुम्ही वट्ट्यावर बाय वट्ट्यावर ए, डोंगर. बघा ना बापू तुम्ही वट्ट्यावर आजच्या रात्री तू कधी गावी झोपणार आहे तुम्ही वट्ट्यावर हा मी तुझ्या आईच्या वट्ट्यावर झोपू मग तुम्ही बायच्या वाट्यावर जपा. झोप मग आईला मला वाट्यावर झोपायला लावलाय. नव कारभारने ए कारभारने हा मी जर मला जाग आली तर मी किती वाजता येऊ कर. तुम्ही हा 12 वाजता. मी 12 वाजता येईल. हा पण तू कोणत्या साईडनं झोपशील. उजव्या साईड. उजवी साईड. आता उजवी साईड. हा बरं उजव्या साईडनं ना हा चालेल किती वाजणार आहे 12 वाजला येऊ का मी नाही तुला पक्का माहित 12 कधी वाजत आहे. 12 वाजलंय पण 12 वाजलंय पण मला कारभारीने काय सांगितलं उजव्या साईडनं झोपील राहील. आता उजवी साईड इकडून जर गेला तर ही साईड आणि असा फिरलो तर ती साईड. पण तवर आता कोणत्या साईडनं या साईडनं जातो. सांगत होतो ना गेट लावून घे ते कुत्रा बाहेर ठेव. ते कुत्रा येऊन माझ्यावर मुतून गेलंय. काय ग मम्मी तू बाहेर गेलती ना. अहो गेट
लावून घ्या गेट लावून घ्यायचं ते कुत्रं बाहेर काढायचं हे झोपून मी ते कुत्रं बाहेर नेतो काढून अहो, मी बाहेर गेले ते मला काही विचारत नाही. आता लावून द्या. आईला वाचलो सासऱ्याच्या तडाख्यातून सासऱ्या करच केलं का काय बरा कुत्रा म्हणून समजला ना आता उजवी साईड आता इकडून जातो इकडून